नमस्कार, आपण पाहत आहात HTN मराठी न्यूज। राज्यातील पावसाची ताजी माहिती आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर HTN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर HTN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा, कारण या तिन्ही माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत। त्यासाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं असेल, फॉलो केलं असेल तर आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर पावसाचा जोर अजूनही कायम आहे। हवामान विभागाने पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथा भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। याचा अर्थ या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। तसंच ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या काही दिवसांच्या तुलनेत पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे। या भागांमध्ये ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी वातावरण कोरडं राहू शकतं। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आज दिवसभर आकाश ढगाळ राहील आणि ठिकठिकाणी मध्यम पावसाच्या सरी कोसळतील। आता शेतकऱ्यांसाठी देखील एक महत्त्वाची सूचना आहे। मुसळधार पाऊस पडणाऱ्या भागातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांचं नियोजन काळजीपूर्वक करावं। नदी आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावं, कारण पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। एकूणच येत्या काही दिवसात राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असली तरी कोकण आणि घाटमाथ्यावरील काही भागांमध्ये पाऊस जोरदार हजेरी लावेल। त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी।